हाय सर्वांना, स्वागत आहे माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर चला आपण पाऊस पडण्या अगोदर जी काही झाडे लावली होती तर ती आपण बघूया. मी दारासमोर जास्वंदाचं झाड लावलं होतं, तर पाऊस पडल्यापासून असं मस्त फुटले आणि कळ्या पण लागलेले आहेत. रोज गणपतीला मी जास्वंदाचं फुल वाहते. रोज एक दोन फुले जास्वंदाची सापडतात. तर हे आहे गुलाबाचं फूल. त्याला पण पाणी नाही भेटलं तर ते पण सुकून गेलं होतं. आता पाऊस पडल्यापासून ते नव्याने परत हिरवगार झाले. ते लाल कलरचं गुलाबाचं झाड आहे. गुलाबाच्या झाडाशेजारी एक मी केळीचं खोटं आणलं होतं, ते तिथं लावलं. ते पण मस्त पाऊस काळात छान उगवले. आणि जास्वंदाच्या झाडाशेजारीच मी काळं बनवून तिथं गुलछडीचे रोपडी, म्हणजे त्याला कांदा बोलतात, पण ते मी लावलेले आहे तिथं. पांढऱ्या कलरचे फुलं, त्यात वासही छान असतो. आणि उरलेले मी या बादलीत लावलेले आहेत, 4 कोपऱ्यावर 4 आणि मध्ये एक. तर या 2 बादल्या लावल्या, ती एका बादली तर मधलं उगवलं नाही आहे. आणि शेजारी बादली तर तिथं 5 लावलेले, ती 4 कोपऱ्यामध्ये ते उगवलेली आहेत, तर एक उगवलं नाही आहेत. त्यानंतर 12-1 वाजली होती, तर म्हणलं चला बकऱ्यांना शेळीला पाणी पाजूया. बकऱ्याला तहान लागली होती, तर त्यांना पाणी पाजलं. कार्डाला पण पाजलं, शेळीला पण पाजलं. आणि तर व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करा, शेअर करा व्हिडिओला.